वसुंधरादेवी अपंग शिक्षण आणि प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा जिल्हा धुळे येथे माननीय संस्था अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दोंडाईचा येथील सुवर्णकार भवन येथे उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजप शहर अध्यक्ष माननीय प्रवीणभाऊ महाजन हे होते। संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील, सचिव छायाताई साळुंके, संस्थेचे उपाध्यक्ष सौ कोमल सत्यम साळुंके, राष्ट्रवादी महिला धुळे जिल्हा अध्यक्षा पूजाताई नितीन खडसे, जितेंद्र सिंग गिरासे सर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र टाटिया सर, पत्रकार अख्तर शहा, डॉक्टर अनिकेत पाटील, अवनी पाटील, प्रेरणाताई राजपूत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले। नंतर गणेश वंदनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली। सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांनी व्यसन मुक्तीपर नाटिका, राम आएंगे गीत, क्या कहना है, आनंद दर्शविणारे गीत, देशभक्तीपर गीत, अंधश्रद्धा निर्मूलन भगत गीत, पांडुरंग माऊलींचे गीत सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम यांनी केले। शाळेतील मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। शेवटी राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित स्वर्गीय खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा यांच्या बौद्धिक दिव्यांग कला महोत्सव 2025 ला जमलेले अतिथींची संख्या भरपूर आहे आणि वेळ देखील भरपूर झाला आहे, म्हणून प्रत्येकाचा उल्लेख करणं मी टाळतो। पण दोंडाच्यातले सगळेच नामांकित आणि मानांकित व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। थोड्याच वेळापूर्वी आम्ही ऐकलं की हा या संस्थेचा दोंडाईच्या मधला पहिला कला महोत्सव सादर करत आहे आणि त्या पहिल्या कला महोत्सवाला आम्हाला उपस्थित लाभता आलं, आम्हाला त्यांनी बोलवलं, त्याबद्दल संस्थेचे मी आभार मानतो। खरं तर हा पहिला कला महोत्सव आहे। पाटील साहेब, आम्ही दोंडाच्याचे स्थानिक रहिवासी आहोत। आम्ही याच गावात शिकलो, याच गावात वाढलो आणि याच गावात आता प्रॅक्टिस करत आहोत। खरं तर जिल्ह्यातले सगळ्यात कमी वयाचे आम्ही एमपी आहोत, पण तुम्हाला सांगतो, अभी तो कहीं जीत बाकी है, अभी तो कहीं हार बाकी है। ये आज का कला महोत्सव एक पन्ना है, अभी तो पूरी किताब बाकी है। या संस्थेचा हा कला महोत्सवाचा पहिला दिवस आणि पहिलाच कला महोत्सव, या निमित्त संस्थेला मी शुभेच्छा देतो की असेच मोठे मोठे कार्यक्रम अजून होत जातील। पाटील साहेबांना कदाचित ज्ञात असेलच, ज्या दिवशी मला मुलगी झाली त्या दिवशी मी शब्द दिला की दरवर्षी एका पितृचक्र हरपलेल्या मुलीला आपण दत्तक घ्यायचं आणि त्याला स्कॉलरशिप द्यायची, आणि त्याच वर्षी मी हे देखील मनोमन ठरवलं की मुलीचा प्रत्येक वाढदिवस हा मतिमंद मुलांसोबतच मतिमंद शाळेत साजरा करायचा। तो आम्ही दरवर्षी करत देखील आहोत। त्यासाठी आम्हाला तुमच्या शाळेचा पूर्ण स्टाफ, आव्हाड मॅडम असतील, इथे निकम सर असतील आणि सर्वच स्टाफ यांचं अनमोल सहकार्य लाभलं। थोड्या माध्यमातून आम्ही लोकांना देखील आवाहन करत असतो की तुम्ही या शाळेच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत जा, म्हणजे या लोकांना आपल्याचं कोणीतरी करत आहे अशी भावना जागृत होईल। थोड्याच दिवसापूर्वी दिवाळी होती, त्या दिवाळीच्या वेळेस आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पंत्या तयार केल्या होत्या। त्या पंत्या देखील आम्ही विकत घेतल्या आणि आमच्या हॉस्पिटलच्या स्टाफला देखील विकत घ्यायला सांगितल्या। त्या निमित्ताने का असेना आपण काहीतरी आर्थिक मदत या विद्यार्थ्यांना करू शकतो। आणि कसं आहे, सहानुभूती नाही, फक्त आपलंसं म्हणणारं कोणीतरी पाहिजे, त्यांना कोणीतरी आपलंसं करून घेणारं पाहिजे आणि कठीण दिव्यत्वाचं काम आपण करत आहात, त्याला आमच्या भरपूर शुभेच्छा। शाळा ही फक्त विद्यार्थी घडवण्यासाठी नसते, तर विद्यार्थ्यांची पात्रता शोधण्यासाठी असते, त्यांच्यातले सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी असते। आम्ही शाळेत शिकत असताना देखील असेच वार्षिक संमेलन झाले। सुदैवाने आम्हाला क्लास असे भेटले आणि आमचे गुरु देखील समोर बसलेले आहेत, टाटिया सर, त्यांनी क्लासेसच्या लेवलला देखील असे मोठे कार्यक्रम ऑर्गनाईज केले आणि त्या कार्यक्रमात आम्ही सूत्रसंचालन करत होतो, म्हणून कदाचित लहानपणापासून बोलण्याचं डेअरिंग वाढत गेलं आणि आज तुमच्या समोर बोलायला मिळत आहे। तर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण तुमचा अजून वेळ घेणार नाही। तुमच्या या कार्यक्रमाला मंडाले हॉस्पिटलतर्फे आणि सर्व उपस्थितांतर्फे भरपूर शुभेच्छा देतो आणि या दिव्य कामासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितो, मंडाले हॉस्पिटल आणि बाल रुग्णालयातर्फे जर या दिव्यांग मुलांना तब्येतीची कोणतीही अडचण असेल तर तुमची शाळा आम्ही दत्तक घेतलेली आहे असं समजा आणि त्या सर्व मुलांच्या तब्येतीची फ्री ऑफ कॉस्ट आपण
चेकिंग करून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करू. प्रतिनिधी अख्तर शहा, NTV न्यूज मराठी, दोंडाईचा धुळे.